मराठा समाजाच्या संघर्षाचा हा विजय. मागण्या किती मान्य झाल्या त्यापेक्षा मराठा समाज किती एकवटला आणि एकवटल्यावर काय होतं हा संदेश देशासाठी खूप महत्त्वाचा. एक मी सामान्य घरातून आलो आणि खूप काही लोक माझ्या याच्यावरती होते की खूप मला संघर्ष करायला लागला. लोकांना माहीत नाही, मला आतून खूप हे करायला लागलं, पण मी सगळ्यांना पुरून उरलो. त्या माध्यमातून षडयंत्रही झाले आणि कुटाने वाढले, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु मी नाही हटलो. मी समाजासाठी काम करत राहिलो ताकदीनं. आज त्याचं फळ असं आहे की मराठ्यांच्या पदरात खरं काय पडलं तर मराठ्यांना 54 लाख नोंदी मिळाल्या, त्या आयुष्याची भाकरी मिळाली. त्या माध्यमातून 4-4, 5-5 पत्र जरी म्हणलं, 4-4, 5-5 जरी म्हणलं तरी 2 करोड मराठ्यांचं आज कल्याण झालेलं आहे या मराठ्यांच्या फक्त एकजुटीमुळं. आणि जे होणारच नव्हतं ते झालं की ज्यांच्या नोंदी नाहीत या सगळ्या सोयऱ्यांच्या गणगोता ते सगळी सोयरी यांचं राजपत्र निघालं, अध्यादेश निघाला. हा मराठा समाजासाठी खूप चांगला संदेश आहे आणि हेच नेमकं सरकार करत नव्हतं. 2 महिन्यापासून मी बोंबलत होतो त्यांना की तुम्ही हे करा, हे अध्यादेश काढा. ते टाळत होते. त्यांना माहीत होतं की यापासून मराठा समाजाचे काय होणार आहे आणि मी नेमका त्याच हट्टाला पेटलो होतो आणि मराठा समाजाला हाक दिली, चला गड्यानं आता मुंबईला गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, आपल्याला जिंकायचं. आणि मराठे त्या ताकदीने गेले, करोडोंना मराठी मुंबईत घुसले. सरकारला नाही विराजानं त्याच दिवशी हा पवित्रा घ्यावा लागला की सगळे सोयऱ्यांचा राजपत्र अध्यादेश काढून सरकारनं काढला. पण आता तोच अध्यादेश भीती वाटते की चॅलेंज होईल. नाही, हे काय मी म्हणतो पहिल्या दिवशी असलं बोलणं बरोबर नाही. हे काय की शेवटी एवढा मोठा कायदा तयार झाला आहे, सगळ्यांसाठी झाला. मराठ्यांची नियत इतकी साफ आहे की मराठ्यांसाठी तर तो बनवलाच, पण ओबीसी इतरांसाठी सुद्धा त्यांना त्याचा फायदा घेता येणार आहे. त्यांच्यासारखे नाहीत आम्ही जळणारे किंवा पोटदुखी आमची नाही. आम्हाला वाटतं आम्हाला सगळ्या सोयऱ्यांना दिलं ना, घ्या त्यांना पण, त्यांच्याही सगळ्या सोयऱ्याला मिळू द्या. हे साप असायला लागते. कोणाला काही मिळायला लागलं विरोध करायचा, सभा घ्यायला लागले की सभा घ्यायच्या, मोर्चा काढायला लागले मोर्चा काढायचे, अशी वृत्ती आमची नाही आहे. पण असं सोशल मीडियावर सुरू आहे की मराठे जिंकले पण तहात हारले. तर कुठं झालाय? तर कुठं झालंय? पदरात पाडून घ्यायचं होतं ते पाडून घेतलं, पण ती जास्त काळ टिकेल नाही टिकेल असं मग त्याला म्हणतात का? काही उगा आपलं काय मला म्हणतं असं निगेटिव्ह बोललं ना नाही चालत. तुम्ही समाजाचं एवढं मोठं समाज एकत्र झाला आणि समाजाचं कल्याण व्हायला लागलं, सोशल मीडियावर टाकून तुम्हाला कोणचा शहाणपणा गाजवायचा टाकणाऱ्यांना? मग तुम्ही कोण शहाणे लागून गेलात लगी? तुम्ही जर एवढे शहाणे होते अमकं झालं तमकं झालं तर इतके दिवस कुठं झोपले होते का? मग 4 भिताडाच्या आत समाजाच्या जीवावर मोठे झालेले तुम्ही सोशल मीडियावर टाकणार, समाजाचं पहिल्यापासून वाटोळं करायला निघलेले तुम्ही. आता समाजाला इतक्या गोष्टी मिळाल्यात की समाज कोण ना करू शकतो की आज मराठा 1.5-2 करोड मराठा आरक्षणात गेला. कोण ना करू शकतो? हे 70 वर्ष झाल्याने ते आता झाले. कोण ना करू शकते? आणि उगाच सोशल मीडिया टाकत तयार हारले. तुला उद्योग आहे का काही दुसरा? मग ह्या सगळ्या संघर्षाचा काळ तुमच्या डोळ्यासमोर येत असेल ना. मला असं वाटतं की तुम्ही 10-12 वर्षापासून तर हे त्यापेक्षा 15 वर्षापासून याच आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही संघर्ष करत आहात. तो सगळा आज आठवतोय? ते आहे बघा, आपण काम करणं हे एकदा वृत्त घेतलं तर करायला पाहिजे. बघा बेगडेपणा न करणं किंवा समाजाचा स्वार्थ उचलायचा, आपला संघर्ष डोळ्यासमोर आणायचा आणि मग आपल्याला काहीतरी त्यातून मिळवायचं, हे उद्देश ठेवून कामं केले की तुम्ही संपणार म्हणजे संपणार आणि तुम्ही समाजाला सुद्धा संपवणार. आपला उद्देश स्पष्ट असला पाहिजे की समाजासाठी काम करायचं ना, कोणाच्या पदाला आणि रुपयाला हात नाही लावायचं, 1 रुपयासुद्धा घ्यायचा नाही आणि कोणाचे पैसे पण खायचे नाही. समाज त्यावेळेस मात्र डोक्यावर घेतो. माझ्या समाजानं मला मायबापापेक्षाही प्रचंड प्रेम दिलं आणि त्याचं प्रतीक आता हे सोशल मीडियावर टाकणाऱ्याला काय होतं? तुला काय घरात बसतो, रानात बसलेला कुठं तो राजकीय स्वार्थापोटी तुम्हाला पहिल्यापासून त्यांचे पाय चाटायची सवय लागलेली, तुम्ही त्याच्यापोटी मराठ्यांनी एवढा मोठा विजय मिळवून आणला त्याची स्तुती करण्याऐवजी तुम्ही काहीतरी टाकणार, अमुक होणार तमुक, तुम्हाला धंदेच काय दुसरे समाजाचे वाटोळं करायचं भाषा बोलल्याशिवाय. तुम्ही म्हणाले ते अनेकदा असं म्हणतात की एक कोणीतरी विचारलं की ते राजकारणात जाणार आहे, तुम्ही अगोदर स्पष्ट केलं होतं की राजकारण हा माझा भागच नाही. पण आरक्षणावर राजकारण करू इच्छिणाऱ्यांना तुम्ही सगळा समाचार चांगलाच घेतलेला आतापर्यंत, मग ते कुठल्याही जाती धर्मातला असू द्या, त्यांना धंदेच ते येत ना हो. त्यांना धंदेच ते यांचं पुढं बूड बसलेलं आहे. मराठ्याच्या जीवावर खातपेत होते, यांचं पुरं बूड बसलेलं आहे. मग बूड बसल्यामुळं
मला कसं काय बदनाम करायचं, मला कसं डॅमेज करायचं, माझ्या विरोधात मुद्दाम बोलायचं, हे यांचे धंदे. कारण मी समाजाचं काम करू नये. कारण मी जर समाजाचं काम केलं तर मी एक घाव दोन तुकडेच करतो आणि यांना ते नाहीत करायचे. त्याच्या जीवावर यांना यांच्या पोळ्या भाजून घ्यायच्या आणि समाजाचं वाटोळं करायचं, समाजाचं लेकराचं वाटोळं करून टाकायचं, ही यांची भूमिका आहे.